सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग. सकाळचे 7:30 झालेले आहे आणि मी उठलेली आहे. चहा पाणी माझं झालेलं आहे आणि आता महाराज आलेले आहेत नाश्ता बनवायला. सो आता मी नाश्ता करणार आहोत. महाराज नाश्ता काय बनवणार आहे मी हळूच तुम्हाला दाखवते बरं का. आणि इथे प्रचंड थंडी आहे. माझी हालत खराब झाली कारण मला अजिबात थंडी सहन होत नाही. नशिबाने मी माझी रग आणली होती आणि माधुरी ताईंनीसुद्धा माझ्या अंगावरती एक अजून रग टाकली. विंड शीटर घातलं, कान टोपी घातली आणि कुठे मी झोपले आणि त्यात मेहंदी काढली होती. मग अजूनच जास्त थंड. सो अशी ही माझी सकाळी सकाळी नाशिकची थंडी मी आता अनुभवत आहे. आणि तुम्ही येण्यासाठी तयार झाला आहात की नाही? म्हणजे काही जण आता निघालेले आहेत घरातून आणि काही जण आता निघणार आहेत. सो सर्वांनी व्यवस्थित या आणि जे राहणार आहेत त्यांनी माधुरीताईंच्या घरी किंवा हॉलवरती जिथे कुठे राहणार आहेत त्यांनी आपली भरपूर असं गरम चादर घेऊन या बरं का. माधुरीताई म्हटले आणू नका आहे पण नाही, भरपूर थंडी आहे. हाँ शक्करवाली पीती हूँ मैं चाय. थँक्यू महाराज. आमचे महाराजजी बोलत आहेत. आता हे आमचेच महाराजजी झाले आहेत बरं का. घर आपलंच आहे मग आपण आमचेच म्हणणार ना. सो आता पुन्हा एकदा चहा होणार आहे मला. आय एम सो हॅपी की मला आता चहा मिळणार आहे. आता महाराजजी काय नाश्ता बनवणार आहे ते आपण बघूया. आता आपण महाराजजींनाच भेटूया. महाराज जी क्या बनेगा नाश्ते में? चाय और थेपला. थेपला बन रहा है? अरे वाह वाह, सुबह सुबह गर्मा गर्म चाय के साथ थेपला. वाह वाह वाह, बहुत ही अच्छा नाश्ता है और हेल्दी नाश्ता है ये. थैंक यू. अभी देखती हूँ माधुरी ताई उठी की नहीं उठी है. रुको. बाप्पा पण आता उठलेले आहेत. थोड्या वेळाने यांचं पण आंघोळ वगैरे सगळं आटपेल. तोपर्यंत त्यांना इथेच बसू द्या. हॅलो, गुड मॉर्निंग. माधुरी ताई अजून उठल्या नाही आहेत त्याच्यामुळे मी पुन्हा इथे आलेली आहे आणि महाराजांचा नाश्ता बनेपर्यंत मी सुद्धा अजून एक झोप काढणार आहे. सो तुम्ही सुद्धा एक हळू झोप